तर आज आपण हम्पीच्या या ठिकाणी जाणार आहोत, तर चला. आता आपला डे 2 चालू झाला आहे. मस्त सुंदर अशा व्ह्यूज घेत आपण आता डे 2 कडे चाललो आहे. दुसरा दिवस पूर्ण हम्पी आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे एकट्याने. चला, आज आपल्याला उरलेला हम्पी एक्सप्लोअर करायचं आहे. आय नो दॅट की पूर्ण हम्पी आपलं एक्सप्लोअर करून होणार नाही एका दिवसात, पण जितक्या इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत तेवढं एक्सप्लोअर करूया. ठीक आहे. सकाळ सकाळ निघालो आहे आपण आणि पहिलंच दर्शन आपल्याला विरूपाक्ष टेम्पलचं होतं. आणि विरूपाक्ष टेम्पलच्या एक्झॅक्ट समोरच्या रस्त्यावरून आपल्याला विठ्ठला टेम्पलकडे जायचं आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला भक्कम अशा या छोट्या छोट्या इमारती दिसतात. आणि असं नाही की एकाच ठिकाणी आहे, पूर्ण रस्त्याच्या प्रत्येक ठिकाणी आहे. तर मागून जितक्या लांबून आलो आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे बांधकाम आहे. तुम्हाला जे दिसतंय ते आहे मातंगा हिल्स. वरती आपल्याला जायचं इथे मंदिर आहे आणि ह्या बाजूने आहे विठ्ठल टेम्पल, जे आपण आपल्या 50 रुपयाच्या नोटवरती आपला जो फोटो आहे ते मंदिर. तिकडे एक अण्णा आणि अक्का म्हणाले की असंच जायचं आहे. सो इथे बेसिकली सगळ्यांना काकी वगैरे आंटी वगैरे नाही बोलायचं, अक्का किंवा मग अण्णा म्हणजे काका वगैरेच बोलायचं. आपलं विरूपाक्ष टेम्पल आणि दुसऱ्या बाजूला आपलं विठ्ठला टेम्पल. सो आपण चाललो आहे विठ्ठला टेम्पलकडे. विठ्ठल मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यातच हनुमान मंदिरसुद्धा आहे आणि आपल्याला साक्षात रस्त्यात हनुमानसुद्धा भेटला. त्या छोट्या मुलाला शाळेची फी भरायची होती असं तो म्हणाला, तर मग आपण त्याला 100 रुपये दिले. ठीक आहे, काहीतरी चांगलं बघण्यासाठी काहीतरी इन्व्हेस्ट करायला लागतं. तो तिथे उभा आहे, तो छान मस्त वाटतं. तर पुढे हनुमान टेम्पल आहे त्याच्यामुळे इथे तो बनून उभा आहे तसं. आणि बाजूला तुंगभद्रा नदी, पूर्ण तुंगभद्रा नदी आपल्याला दिसते. आणि ह्या नदीच्याच बाजूला एक्झॅक्ट आपलं विठ्ठल टेम्पल, हनुमान टेम्पल हे सगळे मंदिर आहेत. सो बघूया, चला. खूप मजा येते कारण का इथे खूप जास्त शांतता आहे. नदीचाच फक्त आवाज आहे, कळकळ आहे, बाकी कशाचाच आवाज नाही आहे. तुंगभद्रा नदीच्या किनारी आपण आलेलो आहोत. नदीच्या पात्रात पाय ठेवल्यानंतर एक मनाला वेगळी शांतता मिळाली. कालपासून केलेला प्रवास, सगळी केलेली ओढाताण, सगळं काही या नदीच्या पात्रात वाहून गेलं. आजूबाजूला बरीच मंदिर आहेत, बघू शकता. वरती मंदिर आहेत, समोर माझ्या मंदिर आहे. पण आपला पहिला गोल आहे आजचा, आपल्याला विठ्ठला टेम्पल बघायचं. One eternity later. फायनली विठ्ठला टेम्पलच्या इथे आलो. सो मेन गेट बघायचं आपल्याला कुठून आहे, तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत. बेसिकली विठ्ठला टेम्पल तेच आहे जे आपण 50 रुपयाच्या नोटवरती बघतो. सो बघूया कसं दिसतं, एक्झॅक्ट सेम आहे की वेगळं आहे, काय आहे ते. हे हम्पीमधलं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर असल्या कारणाने या मंदिराविषयी जास्त माहिती मिळवायची आहे. त्यामुळे आपण इथे एक गाईड हायर केला. त्यांचं नाव होतं नागराज. कृष्णा देवराय द फेमस फॉलोअर ऑफ द विष्णु भगवान सर. ओके. विठला मीन्स विष्णु है सर. राजा कृष्णा देवराय टाइम से ये मंदिर ज़्यादा डेवलपमेंट किया सर. पुरंदरदासा, कनकदासा, व्यास राय आ गए तो विठल भगवान को भजन करने के लिए मंडप है सर. 4,75,000 कीर्तन में लिखे हैं सर पुरंदरदास को, विठल भगवान को. अपोजिट एक मंडप दिख रहे हैं ना सर, मैरिज हॉल सर. दिस इज मैरिज हॉल. Yes, it is not a man marriage hall sir, only God marriage hall. Sorry? God marriage hall. भगवान को शादी करने के लिए मंडप है सर. ओके. ये स्पेशल डे सर, आषाढ़ एकादशी, कार्तिक एकादशी, कृष्ण जन्माष्टमी टाइम विठल और रुक्मिणी भगवान को शादी करने के लिए मंडप है सर. हाँ. विठल मीन्स विष्णु है ना. यस यस. विष्णु का अपोजिट तुलसी है सर.
black gun tail bull. बुल है, यस है ना सर? एब्सोल्युटली। Second one is elephant sir. यहाँ से हाथ रखने के बाद पूरा एलिफेंट दिखता Elephant है sir. इधर से bull है sir. है। ओके Sir इधर एक dimension है sir. ओके Sir you can see this one of a water jumping frog. यस फ्रॉग Okay sir. Second one is the snake head sir. स्नेक है Third one शेष नाग है सर. नीचे लिंग है ऊपर नाग है. राइट। फोर्थ वन बड़ा मंकी छोटा मंकी को ऊपर लेके सर. फिफ्थ वन फ्लाइंग हनुमान है सर. इधर एक लेग है सर. इधर एक लेग है. इधर ही टेल है सर. हनुमान जी को लंका में जंप किया. सिक्स्थ वन इज द मूविंग स्नेक है सर. मूविंग स्नेक राइट। सेवंथ वन प्लीज कम सर. इधर एक बड़ा मंकी छोटा मंकी को फीडिंग दिख रहा है सर. सिटिंग पोजीशन टेल है सर. इधर से लेग टेल अलग अलग 7 डायमेंशन कार्बन है सर. कर्नाटकाचं फेमस भरतनाट्यम 178 ओल्ड ट्री आहे हा. वा टुरिस्ट गाईड खूप चांगला मिळाला. इधर स्टैंड है सर. फायनली आपण विठ्ठल टेम्पल पाहिलं आहे, जे तुम्ही मागे बघताय ते विठ्ठल टेम्पल आहे. आणि आता आपण जातो आहे पुढचा स्पॉट आपला जो आहे मातंगा हिल्स किंवा मग लोटस पॉईंट, लोटस महाल सॉरी. आपल्याला आता जायचं आहे मातंगा हिल्स किंवा लोटस महाल. त्याच्या पुढेच एक गणपतीचं मंदिर आहे. सो बघायला जाऊया कसं काय आहे ते. इथून पुढे आपल्याला जायला आपण सायकल रेंट केली आहे. सो 200 रुपये घेतले त्यांनी पर डेचे. पर डेच्या हिशोबाने 200 रुपये सायकल रेंट घेतली आपण. मजा येते सायकल चालवायला. आपण एका दिवसात पूर्ण हम्पी एक्सप्लोअर करणं कठीण आहे. एका दिवसात होऊ शकत नाही पूर्ण हम्पी एक्सप्लोअर, पण जितकं होईल जितका प्रयत्न करतो आपण. ठीक आहे, जितकं बघायला मिळतं तेवढं आपण बघून घेऊया. सोलो ट्रिप आहे त्याच्यामुळे आपण कुठूनही कसंही जाऊ शकतो. ठीक आहे, पूर्ण हम्पी फिरायला सायकल रेंटवर घेतली आहे. ती तुम्हाला 200 रुपये रेंटने असं मिळेल. सो ह्याच्याने आपण आता उरलेल्या जागा जसं की लोटस महाल फिरायला जाणार आहोत. आपण आता आलो आहे लोटस महालच्या इथे. खूप मोठा असा एरिया, ते 8 किलोमीटरची सायकलिंग करून आता आपण फायनली पोचलो आहे लोटस महालला. सो हा लोटस महाल आहे. पूर्ण कमल महाल पण बोलतात त्याला. अतिशय सुंदर आहे. 2 मजल्याचा आहे. वरती पण आहे. आय डोंट थिंक सो की वरती जायला काही असेल रस्ता, पण खूप मस्त आहे. आजच्या दिवसातलं नेक्स्ट डेस्टिनेशन हे गणपतीचं मंदिर. शासिवे काळू गणेशा समोरच आहे. खूप मोठी अशी गणपतीची मूर्ती आहे. खूप मस्त गणपतीची मूर्ती आहे. तुम्हाला सुद्धा बघून नक्की आवडेल. जातोय जवळ जातोय धीर तर गणपतीचं मंदिर आहे. आणि आपलं जवळजवळ नाही म्हणू शकत, खूप कमीच असं बघून झालं आहे हम्पी. पण हा जे मेन ठिकाण होते, जे महत्त्वाचे ठिकाण होते ते आपण सगळे बघितलेले आहेत. बाकी इथे बऱ्याच अशा देवांची मंदिर आहेत. खूप सारी मंदिर आहेत, तुम्ही मागे बघू शकता. त्या बाजूला एक आहे मंदिर, कृष्ण मंदिर वगैरे आहे. सो आत्ता आपण थोडा रेस्ट करूया, काहीतरी खाऊया चांगलंसं, आणि देन संध्याकाळी आपण हेमकुटा हिल्सला जाऊया. तिथून सनसेट खूप चांगला दिसतो. संध्याकाळी 5 वाजता आपण ऑलमोस्ट निघूया हेमकुटा हिल्ससाठी. ओके, सो आजच्या दिवसातला शेवटचा पॉईंट हेमकुटा पर्वत. तिथे जायचं आपल्याला. थोडासा रेस्ट घेऊन तर आपण चाललो आहे तिथे. वातावरण खूप चांगलं आहे. तसं आपण ऐकलेलं की हेमकुटा पर्वतावरून सनसेट खूप चांगला दिसतो. तर सनसेटचा टाईम होत चालला आहे. ढगाळ वातावरण पण आहे, पण ठीक आहे, हो गया. अचानक कुठून तरी नेमके 6 वाजता ढग आले आहेत. नक्की सांगता येत नाही आपल्याला सनसेट बघायला मिळेल की नाही. प्रयत्न करूया. सो आता आपण फायनली सनसेट पॉईंटला आलेलो आहोत. हेमकुटा हिल्सला आलेलो आहोत.
पण नाईलाजाने ढगाळ वातावरण असल्या कारणाने आपला सनसेट आजही मिस झाला आहे, कालही मिस झालेला. पण काही करू शकत नाही. पण ते असं म्हणतात की काही ठिकाणी काही गोष्टी ह्या राहिल्या पाहिजेत, त्याशिवाय आपण त्या ठिकाणी परत येत नाही. तर माझा सनसेट राहिला आहे, त्यामुळे हा सनसेट बघायला मी नेक्स्ट टाईम पुन्हा इथे येईन, याच हेमकुटा हिल्सला पुन्हा येईन. तर ठीक आहे, जे आहे जसं आहे ते बघून आनंद मानूया. हेमकुटा हिल्सची खासियत हीच आहे की हेमकुटा हिल्सवरती खूप जास्त माकडं आहेत. तुम्ही समोर बघू शकता की खूप आहेत. हेमकुटा हिलवरून आता आपल्याला पूर्णपणे आपलं विरूपाक्षा टेम्पल दिसतंय आणि संध्याकाळच्या 6 नंतर इथे खूप छान असं भजन किंवा जे काही संगीत आहे पारंपरिक ते सुरू झालं आहे. फायनली आपलं अर्ध्यापेक्षा जास्त हंपी बघून चाललं आहे आणि काही गोष्टी आपल्याला बघायला नाही मिळाल्या बिकॉज पाऊस आहे. आजचा दिवस इथे संपूया, ठीक आहे. सो बघूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या तर जास्त काही बघण्यासारखं नाही बिकॉज आपली दुपारीची ट्रेन आहे. सो आपल्याला उद्या ट्रेन जर्नीच बघायचे. पण छान वाटतं आहे, पीसफुल जागा आहे वरती. हेमकुटा हिल्सला तर खूप जास्त शांतता होती, छान वाटलं. तर बघूया आता पुढची जर्नी कशी काय होते उद्याची. चलो बाय.